गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो. आपण कालच्या लेक्चर पर्यंत पिरियडिक क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये सुरुवातीला एलिमेंटचं इंट्रोडक्शन पाहितलं. हिस्ट्री ऑफ क्लासिफिकेशन ऑफ एलिमेंट्स मध्ये महत्त्वाचे 3 पॉइंट पाहितले. डोबेरायनर ट्राइड्स, न्यूलँड्स ऑक्टेव्हस आणि मेंडेलियस पिरियडिक टेबल. तिन्ही इंटरेस्टिंग पॉइंट होते. त्याच्यानंतर आपण मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये ॲटॉमिक नंबरची डिस्कवरी हेनरी मोसले यांनी कशी केली ते पाहितलं. आणि त्याच्यानंतर मॉडर्न पिरियडिक लॉ म्हणजे हेनरी मोसले यांनी मेंडेलियस पिरियडिक लॉ हा मॉडर्न पिरियडिक लॉ मध्ये कसा मॉडिफाईड केला. त्याचबरोबर मॉडर्न पिरियडिक टेबल ला लॉंग फॉर्म ऑफ पिरियडिक टेबल का म्हटलं जातं आणि मॉडर्न पिरियडिक टेबलचं स्ट्रक्चर कालच्या लेक्चर मध्ये पाहितले. स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियडिक टेबल नंतर आपण मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे जे रिलेशन आहे ते रिलेशन पाहतोय. तर मॉडर्न पिरियडिक टेबल आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन याच्यामध्ये आपण काल ग्रुप्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं होतं. आजच्या लेक्चर मध्ये आपण पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा नवीन पॉइंट सुरू करत आहोत. तर पहा, सेकंड पॉइंट, पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच आवर्तने आणि त्याचं इलेक्ट्रॉनिक स्वरूपन. तर त्याच्यामध्ये सर्वात अगोदर पिरियड्स म्हणजे काय हे आपण बघू. व्हॉट आर द पिरियड्स. मेंडेलियस पिरियडिक टेबल मध्ये पण आपण पिरियड्स आणि ग्रुप्स पाहिले होते त्याच्या फीचर्स मध्ये. तसंच मॉडर्न पिरियडिक टेबल मध्ये देखील ग्रुप्स आणि पिरियड्स आहेत. ग्रुप्स कशाला म्हटलं जातं काल आपण पाहिलं. व्हॉट आर द ग्रुप्स. The vertical columns of elements in a modern periodic table are called as groups. There are how many groups in modern periodic table? There are 18 groups in modern periodic table which are numbered as 1 to 18. The elements present in which elements present in first group of modern periodic table? Modern periodic table च्या first group मध्ये कोणते एलिमेंट्स असतात? The element present in first group of modern periodic table are called alkali metals. Which elements present in second group of modern periodic table? The elements present in second group of modern periodic table are alkaline earth metals. And these elements present in first and second group of modern periodic table are called as normal element. Why they are called normal element? Because their one outermost orbit is incomplete. कारण त्या मूलद्रव्याची एक बाह्यतम कक्षा अपूर्ण असते. Then the element present between group 3rd to 12 is known as काय म्हटलं जातं. 3rd to 12 ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट्सला तर त्यांना म्हटलं जातं ट्रान्झिशन मेटल्स or transition elements. Why these elements are called as transition elements? Because the elements present in 3rd to 12 group is called transition element. This is because their two outermost orbits are incomplete. त्याचं कारण म्हणजे त्या मूलद्रव्याच्या दोन बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात. Then the element present in 13th group of modern periodic table is called icosagens or boron family elements. The elements present in 14th group of modern periodic table are called as crystallogens or carbon family elements. The elements present in 15th group, 15th group मध्ये पहिला एलिमेंट आहे नायट्रोजन म्हणून त्याला म्हटलं आता निक्टोजन फॅमिली एलिमेंट्स और निक्टोजन्स और नायट्रोजन फॅमिली एलिमेंट्स. The element present in 16th group of modern periodic table are called as chalcogens or oxygen family elements. And the elements present in 17th group of modern periodic table is called as halogens or fluorine family elements. And last 18th group, the elements present in 18th group are called as inert gases or noble gases elements. हे जे ग्रुप्स आहेत सर्व हे आपण पुढे आणखी डिटेल मध्ये पाहणार आहे. डिटेल मध्ये त्याचा आपल्याला स्टडी करायचा आहे. त्याच्या अगोदर आपण ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे झाले ग्रुप्स. ग्रुपचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये काय पाहिलं. ग्रुपची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी काय असते. द नंबर ऑफ व्हॅलन्स इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द एलिमेंट्स इन सेम ग्रुप. एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या
एलिमेंटच्या बाह्यतम कक्षेत असणारी इलेक्ट्रॉनची संख्या म्हणजेच व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या कशी असते? सेम. That is, in same group there are same number of valence electrons, or elements present in same group have same number of valence electron. एकाच ग्रुप मध्ये असणाऱ्या एलिमेंटची व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही सारखी असते. And in a group number of cells or orbits increases top to bottom. आणि ग्रुप मध्ये टॉप कडून बॉटम कडे येत असताना नंबर ऑफ सेल ची संख्या, ऑर्बिटची संख्या ही काय होत जाते? इन्क्रीज होत जाते, एक एक न वाढत जाते. हे आपण ग्रुप आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये कालच्या लेक्चर मध्ये स्टडी केलेले. आज आपल्याला जो पॉइंट पाहायचा आहे तो आहे पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. देन व्हॉट आर द पिरियड्स? व्हॉट इज मीन बाय पिरियड्स? पिरियड्स कशाला म्हटलं जातं? तर पहा, सिंपल आहे. द हॉरिझॉन्टल रोज, हॉरिझॉन्टल रोज म्हणजे आडव्या ओळी. हॉरिझॉन्टल रोज म्हणजे काय? मूलद्रव्यांच्या आडव्या ओळी. या पद्धतीने हॉरिझॉन्टल रोज ऑफ एलिमेंट्स. जसं की पहा, आता इथं एक हॉरिझॉन्टल रोज मी रिप्रेझेंट करतोय, तो आहे सेकंड पिरियड आहे. या हॉरिझॉन्टल रोजला काय म्हटलं जातं? पिरियड्स. द हॉरिझॉन्टल रोज ऑफ एलिमेंट्स इन अ पिरियोडिक टेबल आर कॉल्ड ॲज पिरियड्स. आवर्त सारणीमध्ये ज्या मूलद्रव्यांच्या आडव्या ओळी असतात त्या आडव्या ओळींना आवर्तन म्हटलं जातं. याच्यामध्ये एलिमेंट्स आणि त्या एलिमेंटचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हे दोन पॉइंट आपल्याला पाहिजे. तर एलिमेंट्स कोणकोणते आहेत? तर आपण हा जो पिरियड घेतोय हा आहे सेकंड पिरियड, आणि इथं जो पिरियड घेणार आहे तो आहे थर्ड पिरियड. याच्यामध्ये देखील असणारे एलिमेंट्स आणि त्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे ते आपल्याला पाहायचंय. अगोदर पिरियड्स काय असतात हे समजावून घेऊ. तर एलिमेंट्स कोणकोणते आहेत पहा. लिथियम, नंतर बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. अशा पद्धतीनं हे सेकंड पिरियड मध्ये असणारे एलिमेंट्स आहेत. याचे जे ब्लॉक आहेत ते आपण तयार करून घेऊ. लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, फ्लोरीन आणि निऑन. त्याचबरोबर थर्ड पिरियड मध्ये असणारे एलिमेंट्स कोणते आहेत पहा. हॉरिझॉन्टल रोज, मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये थर्ड जर हॉरिझॉन्टल रोज आपण पाहिली तर त्याच्यामध्ये असणारे एलिमेंट्स आहेत सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, देन सिलिकॉन, phosphorus, sulfur, chlorine and argon. These are the elements in third period. हे third period मध्ये असणारे एलिमेंट्स आहेत. These are the elements in third period. Such a horizontal rows of elements. अशा ज्या एलिमेंटच्या हॉरिझॉन्टल रोज असतात पिरियोडिक टेबल मध्ये, पिरियोडिक टेबल मध्ये असणाऱ्या एलिमेंटच्या हॉरिझॉन्टल रोजला काय म्हटलं जातं? पिरियड्स म्हटलं जातं. Then what are the periods? The horizontal rows of elements. Horizontal rows of elements in a modern periodic table are called as periods. There are how many such a periods in modern periodic table? Modern periodic table मध्ये असे किती periods आहेत? तर there are 7 periods in modern periodic table. How many periods? 7 periods in modern periodic table. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये असे एकूण टोटल 7 पिरियड्स आहेत. याच्या अगोदरचा जो फर्स्ट पिरियड आहे त्याच्यामध्ये फक्त दोनच एलिमेंट आहेत, हायड्रोजन अँड हेलियम. 2 एलिमेंट्स आहेत. सेकंड पिरियड मध्ये 8, थर्ड मध्ये 8,
त्याच्यानंतर फोर्थ आणि फिफ्थ मध्ये 18 या पद्धतीने एलिमेंटची संख्या पुढच्या पिरियड मध्ये वाढत जाते. तर असे एकूण 7 पिरियड्स आहेत. इथं आपण सेकंड आणि फक्त थर्ड पिरियड दाखवलेले आहे. अशा पद्धतीचे 7 पिरियड मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये आहेत. देयर आर 7 पिरियड्स इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल. दे आर नंबर्ड ॲज, या पिरियडला क्रमांक देण्यात आलेले आहेत पहा. 1 2 3 4 5 6 and 7. That is, they are numbered as त्यांना क्रमांक दिलेले आहेत. कसे? 1 to 7. त्यांना 1 ते 7 असे क्रमांक देण्यात आलेले. Then next, the element present in first period. आपण जर मॉडर्न पिरियॉडिक टेबलचा फर्स्ट पिरियड पाहिला तर फर्स्ट पिरियड मध्ये असणारे एलिमेंट्स present in first period of the modern periodic table consist only 2 elements. फर्स्ट पिरियड मध्ये फक्त दोनच मूलद्रव्ये आहेत. दॅट इज हायड्रोजन अँड हेलियम. The first period of modern periodic table consists only 2 elements, hydrogen and helium. And therefore, first period of modern periodic table is called as shortest period. Shortest period. Why the first period of modern periodic table is called shortest period? Because first period consists only 2 elements. सर्वात कमी मूलद्रव्य हे पहिल्या आवर्तनामध्ये फक्त दोनच मूलद्रव्ये, हायड्रोजन हेलियम. हायड्रोजन हेलियम या पद्धतीनं फर्स्ट पिरियड मध्ये फक्त दोनच एलिमेंट असल्यामुळे त्याला काय म्हटलंय? शॉर्टेस्ट पिरियड. तुम्हाला जर एक्झाम मध्ये विचारलं नेम द शॉर्टेस्ट पिरियड इन मॉडर्न पिरियॉडिक टेबल, तर तो कोणता आहे? फर्स्ट पिरियड, कारण त्याच्यात सर्वात कमी दोन मूलद्रव्ये आहेत. देन नेक्स्ट, सेकंड अँड थर्ड पिरियड कन्सिस्ट. हा सेकंड आणि थर्ड पिरियड आहे. याच्यामध्ये प्रत्येकी किती मूलद्रव्ये आहेत? 1 2 3 4 5 6 7 आणि 8. म्हणजे याच्यामध्ये प्रत्येकी 8 मूलद्रव्ये आहेत. सेकंड अँड थर्ड पिरियड कन्सिस्ट 8 एलिमेंट्स इन ईच. प्रत्येकी 8 मूलद्रव्ये आहेत. अँड हेन्स दे आर कॉल्ड शॉर्ट पिरियड. म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? शॉर्ट पिरियड म्हटलं जातं. Which period is called short period? Second and third period are called as short period because they consist 8 elements in each. Then fourth and fifth period. 4 आणि 5 नंबरचे जे काही पिरियड्स आहेत त्याच्यामध्ये प्रत्येकी किती मूलद्रव्ये असतात का? फोर्थ अँड फिफ्थ पिरियड कन्सिस्ट 18 elements in each. 18 elements in each are called as long period. त्या पिरियडला काय म्हटलं जातं? Which period are called as long period? The fourth and fifth period are called as long period because they contains 18 elements in each. चौथ्या आणि पाचव्या आवर्तनामध्ये प्रत्येकी 18 मूलद्रव्ये असल्यामुळे त्यांना लॉंग पिरियड म्हटलं जातं. Then next, sixth and seventh period, 6 आणि 7 नंबरचे पिरियड. Sixth and seventh period consist 32 elements in each. 32 elements in each. म्हणजे 6th पिरियड मध्ये 32, 7th पिरियड मध्ये 32 एलिमेंट्स आहेत. म्हणजे 6व्या आणि 7व्या आवर्तनामध्ये प्रत्येकी 32 मूलद्रव्ये असल्यामुळे या पिरियडला म्हटलं जातं लॉंगेस्ट पिरियड. अशा पद्धतीनं आवर्त सारणीमध्ये एकूण 7 पिरियड आहेत. What are the periods? The horizontal rows of elements in a modern periodic table are called as periods. There are 7 periods in modern periodic table which are numbered as 1 to 7. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मूलद्रव्यांच्या ज्या आडव्या ओळी आहेत त्या आडव्या ओळींना आवर्तने म्हटलं जातं. आधुनिक आवर्त सारणीमध्ये मॉडर्न पिरियॉडिक टेबल मध्ये असे 7 पिरियड्स आहेत आणि त्यांना 1 ते 7, 1 to 7 असे नंबर देण्यात आले. The first period consists only 2 elements. पहिला जो पिरियड आहे त्याच्यामध्ये फक्त 2 मूलद्रव्ये असल्यामुळे त्याला काय म्हटलं जातं? शॉर्टेस्ट पिरियड, सर्वात लघु आवर्तन, सर्वात लहान आवर्तन. सेकंड अँड थर्ड पिरियड कन्सिस्ट 8 एलिमेंट्स इन ईच. दुसऱ्या आणि तिसऱ्या आवर्तनामध्ये 2 आणि 3 नंबरच्या आवर्तनामध्ये प्रत्येकी किती मूलद्रव्ये? 8 एलिमेंट्स आहेत, म्हणून त्यांना काय म्हटलं जातं? शॉर्ट पिरियड. फोर्थ अँड फिफ्थ पिरियड कन्सिस्ट 18 एलिमेंट्स इन ईच.
hence they are called long period. 6th and 7th period consist how many elements? 32 elements in each, called as longest period. म्हणजे 6व्या 7व्या आवर्तनामध्ये 32 मूलद्रव्ये, 4थ्या 5व्या आवर्तनामध्ये 18 मूलद्रव्ये, दुसऱ्या तिसऱ्यामध्ये 8 मूलद्रव्ये आणि पहिल्यामध्ये 2 आहे. आता हे झाले पिरियड्स, टोटल 7 पिरियड. मग या पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशा पद्धतीने ते आपल्याला पाहिजे. तर पहा, आपण इथं एक्झाम्पल म्हणून सेकंड पिरियड घेतलेला आहे. तर सेकंड आणि थर्ड पिरियडचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण अगोदर लिहून काढू. लिथियम जो आहे, या लिथियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? तर लिथियमचा ऍटॉमिक नंबर आहे 3. लिथियमचा ऍटॉमिक नंबर किती आहे? 3. बेरिलियमचा 4, बोरॉनचा 5, कार्बनचा 6, त्याच्यानंतर नायट्रोजन 7, ऑक्सिजन 8, फ्लोरीन 9 आणि न्यूऑन 10. हे काय आहेत त्यांचे ऍटॉमिक नंबर. आता पिरियड मध्ये आपल्या काय लक्षात आलं की ऍटॉमिक नंबर काय होत आहेत? लेफ्ट टू राईट एक एक न वाढत जात आहेत. इथं 3 आहे, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. दॅट इज ऍटॉमिक नंबर इन्क्रीजेस बाय 1. ऍटॉमिक नंबर एक एक न वाढत जातो. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय होईल? 3 ऍटॉमिक नंबर आहे, म्हणजे त्याच्यामध्ये 3 इलेक्ट्रॉन आहेत. नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एटम इज इक्वल टू देअर ऍटॉमिक नंबर. कुठल्याही एलिमेंटच्या एटम मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या कशा एवढी असते? त्याच्या ऍटॉमिक नंबर एवढी असते. मग इथं ऍटॉमिक नंबर 3 आहे, म्हणजे याच्यात 3 इलेक्ट्रॉन्स आहेत. तर ते K, L, M, N या कक्षेनुसार पहिल्या सेलची कॅपॅसिटी 2 इलेक्ट्रॉनची असते, दुसऱ्याची 8 असते. मग आता आपल्याकडे 3 इलेक्ट्रॉन आहेत. पहिल्या सेल मध्ये 2 गेले, दुसऱ्या सेल मध्ये शिल्लक राहिलेला 1, म्हणजे 2,1 हे कोणाचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं? 2,1 हे लिथियमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. आता बेरिलियमचं काय होईल त्या पद्धतीनं? 2,2. बोरॉनचं काय होईल? 2,3. कार्बनचं काय होईल? 2,4. नायट्रोजनचं काय होईल? 2,5. ऑक्सिजनचं 2,6, 2,7 आणि न्यूऑनचं 2,8. या पद्धतीने यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन होईल. हे सेकंड जो पिरियड आहे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालं. याच्यामध्ये काय लक्षात येत आहे आपल्या? इथं 2 गोष्टी महत्त्वाच्या लक्षात येतात. इथं सेकंड पिरियड मध्ये किती कक्ष आहेत? फक्त K आणि L, 2च कक्ष आहेत. फक्त 2 कक्ष आहेत आणि K सेल ही कम्प्लिटली फिल्ड आहे, त्याच्यात 2 इलेक्ट्रॉन आहेत. आणि लास्ट सेल जी आहे L, याच्यामध्ये इलेक्ट्रॉनची संख्या 1, 2, 3, 4, 5, 6, 7 आणि 8. म्हणजे व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची जी संख्या आहे ती लेफ्ट टू राईट काय होते? लेफ्ट टू राईट सेम आहे का? नाहीये, एक एक न इन्क्रीज होत जाते, वाढत जाते. म्हणजे ऍटॉमिक नंबर जसा एक न वाढत जातोय तसं व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या सुद्धा एक एक न वाढत जाते. परंतु नंबर ऑफ सेल्स, कक्षांची संख्या किती आहे? 2च आहे. म्हणजे नंबर ऑफ सेल्स कशा आहेत? सेम आहे. म्हणजे याच्यावरून आपण इथं काय लिहू शकतो? इन पिरियड मध्ये इकडे लिहितो 1 पॉइंट बसर, म्हणजे इन पिरियड आवर्तनामध्ये काय होतं? आवर्तनामध्ये ऍटॉमिक नंबर and valence electron, number of valence electrons increases left to right by 1. पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाताना ऍटॉमिक नंबर आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या ही एक एक न वाढत जाते. आता त्याच्यानंतर पहा नेक्स्ट पॉइंट, नंबर ऑफ सेल्स और ऑर्बिट कशा आहेत? नंबर ऑफ सेल्स
remains same in same period. एकाच पिरियड मध्ये असणाऱ्या एलिमेंटची कक्षांची संख्या मात्र कशी आहे, सेम आहे. सेम पिरियड मध्ये असणारी सेलची संख्या सेम राहते, फक्त व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या एक एक न लेफ्ट टू राईट इन्क्रीज होत जाते. आता आपण थर्ड जो पिरियड आहे त्याच्यामध्ये काय आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन ते बघू. सोडियमचा ॲटॉमिक नंबर किती आहे 11, मॅग्नेशियमचा किती आहे 12, ॲल्युमिनियमचा किती आहे 13, सिलिकॉनचा 14, फॉस्फरस 15, सल्फर 16, क्लोरीन 17 आणि आर्गॉन 18. या पद्धतीने हे त्यांचे इलेक्ट्रॉन ॲटॉमिक नंबर आहेत आणि इथे देखील ॲटॉमिक नंबर कितीने वाढत गेला लेफ्ट टू राईट 1 न वाढत गेलेला आहे, 1 न इन्क्रीज झालेला आहे. 11, 12, 13, 14, 15, 16, 17, 18 असा ॲटॉमिक नंबर हा एक एक न वाढत गेलेला आहे. त्याच्यानंतर त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पहा. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येते 2,8,1 म्हणजे 281. त्याच्यानंतर मॅग्नेशियमचा आहे 2,8,2. 8 आणि 2 10 आणि 1 11, 8 आणि 2 10 आणि 2 12 या पद्धतीने 283, 284, 285, 286, 287 आणि 288 या पद्धतीनं हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे थर्ड ग्रुपचं. इथं सुद्धा नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन लास्ट सेल मध्ये असणारे इलेक्ट्रॉन कितीने इन्क्रीज होत जात आहेत 1 ने इन्क्रीज होत जात आहेत. नंबर ऑफ व्हॅलेन्स इलेक्ट्रॉन इन्क्रीजेस बाय 1 and atomic number also increases by 1. That is in a same period atomic number and number of valence electron increases left to right by 1. Period मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाताना atomic number and the valence electron ची संख्या ही एक एक न वाढत गेली. And number of cells remains same. मग आता थर्ड पिरियड मध्ये किती सेल आहेत पहा. K पहिली सेल K, दुसरी L आणि तिसरी M. म्हणजेच सोडियम, मॅग्नेशियम, ॲल्युमिनियम, सिलिकॉन, फॉस्फरस, सल्फर, क्लोरीन, आर्गॉन यांच्यामध्ये 3 सेल आहेत, 3 सेल आहेत K, L आणि M. तर सेकंड पिरियड मध्ये जे एलिमेंट आहेत लिथियम, बेरिलियम, बोरॉन, कार्बन, नायट्रोजन, ऑक्सिजन, क्लोरीन, निऑन यांच्यामध्ये K आणि L अशा 2 सेल आहेत. म्हणजे याच्यावरून काय लक्षात येतं की नंबर ऑफ सेल इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ द पिरियड. कक्षांची संख्या ही त्या पिरियडची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. number of cell is the characteristic property of period. कक्षांची संख्या ही पिरियडची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे. number of cell is the characteristic property of period and number of cell is equal to number of cell in period equal to number of period. जेवढ्या कक्षा आहेत तेवढाच त्याचा आवर्तन क्रमांक असतो. या सेकंड पिरियड मध्ये जेवढे मूलद्रव्य आहेत त्यांच्यामध्ये किती कक्षा आहेत 2 कक्षा आहेत म्हणून त्याचा पिरियड नंबर किती आहे 2. इथं किती कक्षा आहेत 1 2 3 सेल आहेत म्हणून याचा पिरियड नंबर किती आहे 3. मग पिरियड नंबर 4 असेल तर त्याच्यात ऑर्बिटची संख्या किती राहील 4 राहील. म्हणजे K, L, M आणि N या पद्धतीने. म्हणजे नंबर ऑफ सेल इज इक्वल टू देअर पिरियड नंबर. आता पहिले जे हायड्रोजन आणि हेलियम आहे पहिल्या आवर्तनामध्ये त्यांच्यात किती कक्षा आहेत तर हायड्रोजनचा ॲटॉमिक नंबर 1, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 1 आणि हेलियमचा 2. म्हणजे याच्यात फक्त एकच कक्षा आहे. एक कक्षा असल्यामुळे याचा पिरियड नंबर सुद्धा किती आहे 1. म्हणजे हा फर्स्ट पिरियड मध्ये असणारे एलिमेंट्स आहेत. म्हणजेच पहा नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट इन एलिमेंट इंडिकेट देअर पिरियड नंबर. एखाद्या एलिमेंटच्या ॲटम मध्ये असणारी कक्षांची संख्या ही त्याच्या आवर्तन क्रमांक एवढी असते. म्हणजे नंबर ऑफ सेल्स वरून आपण सांगू शकतो की हा एलिमेंट किती नंबरच्या पिरियड मधला आहे. उदाहरण पहा एक पोटॅशियमचं एक्झाम्पल घेऊ आपण.
पोटॅशियम त्याचा एटॉमिक नंबर 19 आहे. मग त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय येईल? तर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन येईल 2,8,8 2881. म्हणजे पहा किती सेल झाले याच्यामध्ये? K L M N म्हणजे 4 सेल आहेत. 4 सेल आहेत म्हणजे त्याचा पिरियड नंबर किती आहे? 4 आहे. म्हणजेच आपण एलिमेंट इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून एलिमेंटचा पिरियड नंबर तो कुठल्या पिरियड मध्ये आहे ते आपण सांगू शकतो ॲक्युरेटली. तर अशा पद्धतीनं हे पिरियड आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन झालेले. तर या पद्धतीनं पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पॉइंट आपण पूर्ण केलेला आहे. आपण कुठल्याही पिरियडचं जर इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पाहिलं तर ते याच पद्धतीने आहे. आता याच्यानंतर आणखी एक महत्त्वाचा पॉइंट इथे लक्षात घ्या. या सेकंड पिरियड मध्ये ज्यावेळी इलेक्ट्रॉनिक ह्या सेल लास्ट सेल जी आहे किंवा बॅलन्स सेल आहे ही ऑक्टेट रूल नुसार ज्यावेळी फुलफिल झालेली म्हणजे कंप्लीट झालेली, इथं 1 2 3 4 5 6 7 8 लास्ट सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन झाले, ती सेल कंप्लीट झाली. सेकंड सेल ही फिल्ड झाल्यानंतर नवीन सेल जी सुरू होते म्हणजे इथं के आणि एल अशा दोनच सेल होत्या. के सेल मध्ये प्रत्येकी 2-2 इलेक्ट्रॉन आहेत आणि लास्ट एल सेल मध्ये एक एक इलेक्ट्रॉन वाढत गेला. शेवटी एल सेल ऑक्टेट रूल नुसार तिथं 8 इलेक्ट्रॉन झाले, ती सेल कंप्लीट झाली. आता नेक्स्ट सेल कोणती? के एल नंतर एम आहे. तर एम सेल ज्यावेळी स्टार्ट होते तेव्हा नवीन पिरियड स्टार्ट होतोय. म्हणजे इथं पहा के एल त्या 2 सेल पूर्ण आहेत आणि एम सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन आला. नंतर 2 3 4 5 6 7 आणि 8 इथं के एल एम अशा तिन्ही कक्षा पूर्ण झाल्या. आता एन सेल जी येते चौथी त्यानं चौथा पिरियड स्टार्ट होतोय. दॅट इज न्यू पिरियड स्टार्ट्स विथ न्यू सेल. याच्यावरून काय सांगू शकतो आपण? नवीन आवर्तनाची सुरुवात कशाने होते? नवीन कक्षेने होते. न्यू पिरियड स्टार्ट्स विथ न्यू सेल. मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये नवीन आवर्तनाची सुरुवात ही नवीन कक्षेने होते. जसं की इथं 2 कक्षा पूर्ण झाल्या, तिसरी कक्षा जी सुरू झाली त्यानं तिसरं आवर्तन सुरू झालं. तिसरं आवर्तन पूर्ण झाल्यानंतर चौथी कक्षा जी सुरू होते त्यानं चौथा आवर्तन फोर्थ पिरियड स्टार्ट होतो. म्हणजेच न्यू पिरियड स्टार्ट्स विथ न्यू सेल. नवीन सेल ऍड झाली की नवीन पिरियड स्टार्ट होतो. तर अशा पद्धतीने हे पिरियड्स अँड इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पॉइंट परत एकदा सर्व रिपीट सांगतोय मी, लक्ष द्या. What is the periods? The horizontal rows of elements in a periodic table are called as periods. Periodic table मध्ये एलिमेंटच्या ज्या horizontal rows असतात त्या horizontal rows ला periods म्हटलं जातं. There are 7 periods in modern periodic table. Modern periodic table मध्ये असे 7 periods आहेत. They are numbered as 1 to 7. त्यांना 1 ते 7 असे क्रमांक देण्यात आलेले. The first period consists only 2 elements, hydrogen and helium. Hence it is called shortest period. Second and third period consist 8 elements in each. Hence they are called short period. Second आणि third period मध्ये प्रत्येकी 8 मूलद्रव्ये म्हणून त्याला short period म्हटले. Fourth and fifth period consist 18 elements in each. Hence they are called long period. Sixth and seventh period consist 32 elements in each. Hence it is called longest period. म्हणजे 6व्या आणि 7व्या आवर्तनामध्ये प्रत्येकी 32 मूलद्रव्ये आणि त्याच्यामुळे तो सर्वात मोठा आवर्तन आहे. म्हणजे त्याच्यात एलिमेंटची संख्या किती याच्यावरून त्याची लेंथ डिटरमाइन केली. जर 2च एलिमेंट फर्स्ट पिरियड मध्ये फक्त 2 एलिमेंट आहेत, सर्वात कमी एलिमेंट आहेत म्हणून त्याला शॉर्टेस्ट पिरियड म्हटले. सेकंड थर्ड मध्ये 8 एलिमेंट्स आहेत, प्रत्येकी 8 एलिमेंट्स आहेत म्हणून त्याला शॉर्ट पिरियड म्हटले. फोर्थ आणि फिफ्थ पिरियड मध्ये प्रत्येकी 18 मूलद्रव्ये म्हणजे चौथ्यात 18 आणि पाचव्यात 18 एलिमेंट्स आहेत म्हणून त्याला लॉंग पिरियड म्हटले. आणि 6वा आणि 7वा आवर्तन जे आहे 6 आणि 7 पिरियड याच्यामध्ये प्रत्येकी 32 मूलद्रव्ये असल्यामुळे त्यांना लॉंगेस्ट पिरियड म्हटले. त्याचबरोबर इथं काय सांगितलंय महत्त्वाचं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन पिरियडचं जे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आपण पाहिलं त्याच्यावरून काही ऑब्झर्वेशन्स आपल्याला पाहायला मिळाले. ते अशा पद्धतीने की इन अ पिरियड atomic number and number of valence electrons increases left to right in a period. पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाताना, प्रत्येक पिरियड मध्ये लेफ्ट कडून राईट कडे जाताना काय होतं तर लेफ्ट टू राईट atomic नंबर आणि व्हॅलेन्स इलेक्ट्रॉनची संख्या
ऍटॉमिक नंबर आणि व्हॅलन्स इलेक्ट्रॉनची म्हणजेच आउटर मोस्ट ऑर्बिट मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनची संख्या ही एक न वाढत जाते, इन्क्रीजेस बाय 1. त्याचबरोबर नंबर ऑफ सेल्स रिमेन सेम इन सेम पिरियड. एकाच पिरियड मध्ये जेवढे मूलद्रव्य आहे संख्या मात्र कशी आहे, सारखी आहे, सेम आहे. त्याचबरोबर नंबर ऑफ सेल्स इज द कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी ऑफ पिरियड. नंबर ऑफ सेल ही पिरियडची कॅरेक्टरिस्टिक प्रॉपर्टी आहे, म्हणजेच जेवढ्या सेल्स त्या व्हॅलन्स सेल्स किंवा जेवढ्या सेल्स त्या एलिमेंटच्या ऍटम मध्ये असतात तेवढा त्या पिरियडचा पिरियड नंबर असतो. म्हणजे नंबर ऑफ पिरियड नंबर इज इक्वल टू व्हॅलन्स सेल किंवा नंबर ऑफ सेल्स प्रेझेंट इन एलिमेंट. पिरियड मध्ये जेवढे एलिमेंट आहेत त्या एलिमेंट मध्ये असणारी कक्षांची संख्या ही त्याच्या क्रमांक एवढी असते. म्हणजे थर्ड पिरियड असेल तर त्याच्यातल्या सर्व मूलद्रव्यांमध्ये किती कक्षा असतात, 3. फोर्थ पिरियड असेल तर त्याच्या सर्व मूलद्रव्यांमध्ये किती कक्षा असतात, 4. फिफ्थ पिरियड असेल तर फिफ्थ पिरियड मध्ये जेवढे एलिमेंट येतात त्याच्यामध्ये किती कक्षा येतात, 5. या पद्धतीनं तर नंबर ऑफ सेल्स इज इक्वल टू देअर पिरियड नंबर अँड न्यू पिरियड स्टार्ट्स विथ न्यू सेल. नवीन पिरियड हा नवीन कक्षेनं सुरू होत असतो. नवीन आवर्तनाची सुरुवात ही नवीन कक्षेनं होत असते. तर अशा पद्धतीनं ही आपण पिरियड आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पॉइंट कंप्लीट केलेला आहे. आता याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट जो आहे तो आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय ते थोडक्यात आपल्याला, आणि प्रत्येक पिरियड मध्ये तेवढेच एलिमेंट स्पेसिफिक नंबर ऑफ एलिमेंट का असतात त्याचं रिझन एक जाणून घ्यायचंय. तर पॉइंट आहे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक स्वरूप. मूलद्रव्यांचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन म्हणजे काय, प्रत्येक एलिमेंटच्या ऍटम मध्ये 3 महत्त्वाचे कॉन्स्टिट्यूएंट्स असतात का. प्रत्येक एलिमेंटच्या ऍटम मध्ये 3 महत्त्वाचे कॉन्स्टिट्यूएंट्स असतात. डायग्राम थोडी मोठी काढतो. हा न्यूक्लियस, ज्या न्यूक्लियस मध्ये असतात पॉझिटिव्हली चार्ज प्रोटॉन्स आणि चार्जलेस न्यूट्रॉन्स. त्याच्या सभोवताली जी फर्स्ट सेल असते, न्यूक्लियसच्या सभोवतालची जी फर्स्ट सेल असते, द सेल विच नियरेस्ट टू द न्यूक्लियस, न्यूक्लियसच्या जवळ असणारी जी कक्षा असते त्याला के सेल म्हटलं जातं. अँड इट्स नंबर n इज इक्वल टू 1. या के सेलचा जो नंबर आहे तो किती आहे, 1 आहे. ही फर्स्ट सेल आहे. n म्हणजे काय, नंबर ऑफ सेल. n म्हणजे काय, नंबर ऑफ सेल. तर ही किती नंबरची सेल आहे, फर्स्ट नंबरची सेल आहे आणि त्याचा सिम्बॉल काय आहे, के. त्याच्यानंतर सेकंड सेल इज अ यल सेल अँड इट्स नंबर इज 2. यल सेलचा नंबर 2 आहे म्हणजे सेकंड सेल आहे आणि त्याचा सिम्बॉल यल आहे. याच्यानंतरची यल नंतर m जी सेल आहे त्याचा नंबर किती आहे, 3 अँड सो ऑन. n सेल असेल त्याचा नंबर 4 आणि सिम्बॉल n आहे. म्हणजे याच्यानंतरची जर कक्षा मांडली तर ती होईल n आणि त्याचा नंबर आहे 4. या पद्धतीनं ऍटम मध्ये वेगवेगळ्या सेल्स असतात. जी फर्स्ट सेल असते ती न्यूक्लियसच्या जवळची असते त्याला के सेल म्हणतात. त्याच्यानंतरची सेकंड सेल ही n असते, थर्ड सेल ही m असते आणि फोर्थ सेल ही n सेल असते. तर अशा पद्धतीने एटॉमिक स्ट्रक्चर आहे. अँड इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन दीज सेल्स. इलेक्ट्रॉन काय करत असतात, निगेटिव्हली चार्ज इलेक्ट्रॉन्स रिव्हॉल्व्स अराउंड द न्यूक्लियस इन दीज स्पेसिफिक सेल्स. बट स्पेसिफिक number of cell consists the specific number of electrons or each cell contains specific number of electrons. प्रत्येक सेल मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या ही कशी असते, स्पेसिफिक असते आणि त्या स्पेसिफिक नंबर नुसार जे इलेक्ट्रॉनचं डिस्ट्रीब्युशन या ऑर्बिट मध्ये केलेलं असतं त्यालाच काय म्हटलं जातं, इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. मग प्रत्येक सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन सामावू शकतात, व्हॉट इज द इलेक्ट्रॉन मॅक्सिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी ऑफ सेल. सेलची मॅक्सिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी काय असते. तुम्हाला जर असं विचारलं n व्हॉट रिप्रेझेंट द सिम्बॉल n हे सिम्बॉल काय रिप्रेझेंट करतं, नंबर ऑफ सेल, त्या सेलचा क्रमांक रिप्रेझेंट करतं. n इज इक्वल टू 1 म्हणजे ही फर्स्ट सेल आहे, n इज इक्वल टू 2 म्हणजे सेकंड सेल, n इज इक्वल टू 3 म्हणजे थर्ड सेल,
या पद्धतीनं n रिप्रेझेंट नंबर ऑफ सेल अँड k l m n हे काय आहे सिम्बॉल्स ऑफ द सेल. त्या सेलला काही सिम्बॉल देण्यात आलेले. मग याच्यावरून आपण इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करू शकतोय त्या सेलची. त्याचा टेबल या पद्धतीने आहे. आपण 9वी मध्ये 8वी मध्ये हा टेबल पाहिलेला आहे. सेल्स कक्षा कोणत्या सेल के एल एम आणि एन. के एल एम एन या सेल आहेत आणि या सेलची नंबर सेलचा नंबर त्याच्यानंतर त्याचा फॉर्म्युला आहे मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी कॅल्क्युलेट करण्याचा तो म्हणजे 2n स्क्वेअर. काय फॉर्म्युला आहे 2n स्क्वेअर आणि मॅक्झिमम इलेक्ट्रॉन इन सेल किंवा कॅपॅसिटी ऑफ सेल टू होल्ड मॅक्झिमम इलेक्ट्रॉन इन सेल. त्या सेल मध्ये जास्तीत जास्त किती इलेक्ट्रॉन सामावले जाऊ शकतात त्याची संख्या. तर पहा n के सेलचा जो नंबर आहे तो किती आहे 1 म्हणजे इथं काय येईल 1. एल सेलचा नंबर किती आहे 2. एम सेलचा नंबर किती आहे 3. एन सेलचा नंबर किती आहे 4. आता पहा याच्यानुसार आपण इथं 2 into फॉर्म्युला आहे 2 into n स्क्वेअर. n स्क्वेअर म्हणजे कशाचा स्क्वेअर 1 चा स्क्वेअर. 1 चा स्क्वेअर किती होईल 1. 1 चा स्क्वेअर 1 आणि 1 into 2 काय 2. त्याच्यानंतर 2 into इथं n इज इक्वल टू किती आहे 2 म्हणजे इथं कितीचा स्क्वेअर करायचा 2 चा स्क्वेअर. 2 चा स्क्वेअर काय असतो 4 आणि 4 into 2 म्हणजे किती होतील 4 into 2 8. त्याच्यानंतर 2 into इथं n किती आहे n इज इक्वल टू 3 आहे. n च्या ठिकाणी 3 ठेवलं आणि त्याचा स्क्वेअर. मग 3 चा स्क्वेअर 9 आणि 9 into 2 18. त्याच्यानंतर 2 into इथं n ची व्हॅल्यू किती आहे 4 म्हणजे 4 चा स्क्वेअर. 4 चा स्क्वेअर किती येतो 16. 16 into 2 32. या पद्धतीनं या के सेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्ड करण्याची कॅपॅसिटी फक्त किती आहे 2 आहे. के सेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्ड करण्याची कॅपॅसिटी 2 आहे. त्याच्यानंतर एल सेलची मॅक्झिमम इलेक्ट्रॉन होल्ड करण्याची कॅपॅसिटी किती आहे 8. त्याच्यानंतर एम सेलची 18 आणि एन सेलची 32. आणि या कॅपॅसिटी नुसारच काय केले जातात प्रत्येक पिरियड मध्ये इलेक्ट्रॉन एलिमेंट्स होल्ड केले जातात. इलेक्ट्रॉन जसे होल्ड केले जातात तेवढीच इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी म्हणजे त्या एलिमेंटची त्याच्या ऑर्बिटची एलिमेंट होल्ड करण्याची कॅपॅसिटी देखील एवढीच असते. तर पहा एक मिनिट हे रफ करतो एवढा पार्ट मी आणि इथं डायग्राम ड्रॉ करतो त्याची. न्यूक्लियस प्रोटॉन न्यूट्रॉन पहिली के सेल दुसरी एल तिसरी जी सेल आहे ती एम सेल आहे. या पद्धतीने के एल एम एन सेल आहे. आता इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनची डेफिनेशन काय सांगू शकतो आपण ती पहा. द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन आपल्या एलिमेंटच्या एटम मध्ये जेवढे इलेक्ट्रॉन आहेत त्या इलेक्ट्रॉनचा या कॅपॅसिटी नुसार वेगवेगळ्या कक्षांमध्ये केलेलं जे काही विभागणी असते डिस्ट्रीब्युशन असतं त्यालाच काय म्हटलं जातं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. द डिस्ट्रीब्युशन ऑफ इलेक्ट्रॉन्स in different orbits किंवा त्याला काय म्हणतो आपण सेल्स. The distribution of electrons in different orbits or cells around nucleus of atom called electronic configuration. न्यूक्लियसच्या सभोवताली ज्या सेल्स आहेत त्या सेल्स मध्ये इलेक्ट्रॉनचं केलेलं वेगवेगळ्या कक्षांमध्ये केलेलं डिस्ट्रीब्युशन म्हणजेच इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन असतं. दिस इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज डिटरमाइन्ड फ्रॉम द नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन एटम. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज
डिटरमाइन, कशावरून डिटरमाइन करतात इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन? डिटरमाइन फ्रॉम नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एटम. एटम मध्ये असणाऱ्या इलेक्ट्रॉनच्या संख्येवरून त्या एटमचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिटरमाइन केलं जातं. अँड नंबर ऑफ इलेक्ट्रॉन्स इन एटम is equal to atomic number. आणि एटम मध्ये असणारी इलेक्ट्रॉनची संख्या ही atomic नंबर एवढी असते. जेवढा एलिमेंटचा atomic नंबर असतो तेवढे इलेक्ट्रॉन त्याच्या एटम मध्ये असतात. आणि त्या atomic नंबर वरून देखील आपण काय करू शकतो? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन डिटरमाइन करू शकतो. त्याचं एक एक्झाम्पल पहा. सोडियम atomic नंबर 11 आहे. सोडियमचा atomic नंबर 11 आहे म्हणजे त्याच्यामध्ये किती इलेक्ट्रॉन आहेत? atomic नंबर इज इक्वल टू नंबर ऑफ इलेक्ट्रॉन. म्हणजे atomic नंबर 11 आहे म्हणजे त्याच्यात 11 इलेक्ट्रॉन आहेत. म्हणजे त्याच्या फर्स्ट सेल मध्ये के सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन येतील? 2 इलेक्ट्रॉन येतील. के सेल मध्ये 2 इलेक्ट्रॉन. एल सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन येतील? 1 2 2 4 5 6 7 आणि 7 8. म्हणजे एल सेल मध्ये किती इलेक्ट्रॉन झाले? 8 8 आणि 2 10. किती इलेक्ट्रॉन शिल्लक राहिला? 1. तो कोणत्या कक्षामध्ये जाईल आता? एम सेल मध्ये. कारण ही सेल ऑक्टेट रूल नुसार कंप्लीटली फिल झालेली, त्याची जेवढी कॅपॅसिटी तेवढे इलेक्ट्रॉन त्याच्यात आले. एम सेल मध्ये 1 इलेक्ट्रॉन जाईल म्हणजे 1. म्हणजे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन के सेल मध्ये 2, एल सेल मध्ये 8 आणि एम सेल मध्ये 1. या पद्धतीनं 2 8 1 हे त्याचं इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन आहे. पण फर्स्ट के सेल जे आहे, मग ज्या पिरियड मध्ये फक्त एकच सेल आहे त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती एलिमेंट सामावू शकतात? 2च. ज्या पिरियड मध्ये के आणि एल अशा 2 कक्षा आहेत, एल सेल असणारे जे काय के आणि एल अशा जर 2 कक्षा असतील तर त्याच्यामध्ये जास्तीत जास्त किती एलिमेंट सामावू शकतात? एल सेल असणाऱ्या पिरियड मध्ये 8 इलेक्ट्रॉन सामावू शकतात. जर लास्ट सेल ही व्हॅलन्स सेल ही जर एम असेल तर एम व्हॅलन्स सेल असणाऱ्या पिरियड मध्ये किती एलिमेंट सामावू शकतात? 18. तर या पद्धतीने ऑक्टेट रूल नुसार त्या पिरियड मध्ये असणारी एलिमेंटची संख्या ही कशानुसार आहे? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन नुसार आहे. फक्त थर्ड सेल जो असतो, पहिल्या पिरियड मध्ये 2 एलिमेंट येतील, सेकंड मध्ये 8, थर्ड मध्ये 8च येतात. कशामुळे? अकॉर्डिंग टू ऑक्टेट रूल. ऑक्टेट रूल नुसार त्याच्यामध्ये 8 इलेक्ट्रॉन सामावले जातात. नंतर 18, त्याच्यानंतर पुन्हा ऑक्टेट रूल नुसार 18, नंतर 32. तर हे जे नंबर्स आहेत त्यालाच मॅजिक नंबर म्हटलं जातं. दीज आर द नंबर्स ऑफ एलिमेंट्स प्रेझेंट इन पिरियड. त्या पर्टिक्युलर पिरियड मध्ये असणारी ही एलिमेंटची संख्या आहे. म्हणजे फर्स्ट पिरियड मध्ये 2 एलिमेंट, सेकंड थर्ड मध्ये 8, फोर्थ फिफ्थ मध्ये 18 आणि 6 7 मध्ये 32. तर या पद्धतीने. तर हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन काय आहे, प्रत्येक सेलची इलेक्ट्रॉन होल्डिंग कॅपॅसिटी किती असते ते लक्षात ठेवा. आणि इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन कशावरून डिटरमाइन केलं जातं? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन इज डिटरमाइन्ड फ्रॉम द electrons present in atom of the element, and these number of electrons present in atom is equal to their atomic numbers. Then next point, आता या चॅप्टर मधला नेक्स्ट पॉइंट आहे पहा की या इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये असणाऱ्या एलिमेंटचं 4 प्रकारात वर्गीकरण केलेले आहे. On the basis of electronic configuration, on the basis of electronic configuration, elements in modern periodic table are classified into 4 types. On the basis of electronic configuration, elements in modern periodic table are classified into 4 types. मग ते 4 types कोणते आहेत? First type is the normal elements. First type कोणता आहे? Normal elements म्हणजे सामान्य मूलद्रव्य. Normal elements कोणाला म्हटलं जातं? सामान्य मूलद्रव्यांना.
त्याच्यानंतर सेकंड ट्रान्झिशन एलिमेंट्स. ट्रान्झिशन एलिमेंट्स संक्रामक मूलद्रव्य. त्याच्यानंतर तिसरा टाइप आहे इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. अंतस्थ संक्रामक मूलद्रव्य. आणि लास्ट आहे डी, चौथा प्रकार, तो म्हणजे इनर्ट गॅसेस एलिमेंट्स. निष्क्रिय वायू मूलद्रव्य. असे मूलद्रव्यांचे 4 प्रकार पडत आहेत पहा. पहिला प्रकार जो आहे नॉर्मल एलिमेंट, याला म्हटलं जातं सामान्य मूलद्रव्य. जे ट्रान्झिशन एलिमेंट आहेत त्यांना म्हटलं जातं संक्रामक मूलद्रव्य. त्याच्यानंतर जे इनर ट्रान्झिशन एलिमेंट आहे त्यांना म्हटलं जातं अंतस्थ संक्रामक मूलद्रव्य. आणि शेवटचे आहेत निष्क्रिय वायू मूलद्रव्य. अशा मूलद्रव्यांचे 4 प्रकार पडत आहेत. आता त्यातला पहिला प्रकार आहे नॉर्मल एलिमेंट्स. विच एलिमेंट्स आर कॉल्ड एज नॉर्मल एलिमेंट्स. कोणत्या मूलद्रव्यांना नॉर्मल एलिमेंट्स म्हटलं जातं? तुम्हाला सांगितलंय पाहिजे याच्या अगोदर स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये the elements present in the elements which have one outermost orbit is incomplete. One outermost orbit is incomplete. The element which has one outermost orbit is incomplete are called as normal element. ज्या मूलद्रव्याची शेवटची एक कक्षा अपूर्ण असते, ज्या मूलद्रव्याची शेवटची एक कक्षा अपूर्ण असते त्यांना काय म्हणतात? नॉर्मल एलिमेंट्स. The elements which has one outermost orbit is incomplete are called as normal element. In which group of modern periodic table consists the normal element? मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या कोणकोणत्या ग्रुप मध्ये नॉर्मल एलिमेंट आहे? तर एलिमेंट प्रेझेंट इन फर्स्ट, सेकंड अँड 13 to 17 group contains the normal element. Which group of modern periodic table consists normal element? First group, second group and 13 to 17 group. These groups of modern periodic table contains normal elements. Then second type is a transition elements. Which element are called as transition element? कोणत्या मूलद्रव्यांना संक्रामक मूलद्रव्य म्हटलं जातं? The elements which has two outermost orbits are incomplete. Two outermost orbits are incomplete. ज्या मूलद्रव्याच्या शेवटच्या 2 कक्षा अपूर्ण असतात. The elements which has two outermost orbits are incomplete are called as transition elements. And in modern periodic table, third to 12th group contains transition elements. मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या 3 ते 12 म्हणजे 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11 आणि 12 या ग्रुप मध्ये जे एलिमेंट्स आहेत 3 ते 12 ग्रुप म्हणजे डी ब्लॉक. 3 ते 12 म्हणजे काय, कोणता ब्लॉक आहे हा? डी ब्लॉक. डी ब्लॉक ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल कंटेन्स ऑल किंवा कंसिस्ट ऑल ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि इथं फर्स्ट अँड सेकंड ग्रुप म्हणजे एस ब्लॉक आणि 13 to 17 ग्रुप म्हणजे पी ब्लॉक. That is S and P block of modern periodic table consist normal element, D block consist transition elements. Then third type, inner transition elements. एकदम सिंपल आहे. नॉर्मल एलिमेंट सामान्य मूलद्रव्य कोणाला म्हटलं? The element which has one outermost orbit is incomplete.
ज्या मूलद्रव्य उदाहरणार्थ पहा सोडियम आहे 2 8 इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन 2 8 वर, म्हणजे याच्या दोन कक्षा पूर्ण आहेत. के सेल कम्प्लिटली फिल्ड आहे, 2 इलेक्ट्रॉन होल्ड करू शकते. एल सेल मध्ये 8 इलेक्ट्रॉन आहेत, म्हणजे ती पण भरलेली, फक्त शेवटची एकच कक्षा अपूर्ण आहे. मग ज्या मूलद्रव्यांची अशी शेवटची फक्त एकच कक्षा अपूर्ण असते त्यांना नॉर्मल एलिमेंट्स म्हटलं जातं. द एलिमेंट्स विच हॅज ओनली वन one outermost orbit is incomplete, called as normal element. And first, second, and 13 to 17 group of modern periodic table consist the normal elements. The elements which has two outermost orbits are incomplete. ज्या एलिमेंटच्या दोन बाह्यतम कक्षा अपूर्ण असतात त्यांना काय म्हणतात? ट्रान्झिशन एलिमेंट्स. Which elements are called transition element? The element which has two outermost orbits are incomplete are called as transition element. The third to 12th group of modern periodic table, that is D block of modern periodic table, consists transition elements. Then inner transition elements. Inner transition element कोणाला म्हटलं जातं? The element which has three outermost orbits. Three outermost orbits are incomplete. ज्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या किती कक्षा अपूर्ण असतात? 3. 3 outermost orbits जर इनकम्प्लीट असतील तर त्यांना म्हटलं जातं इनर ट्रान्झिशन एलिमेंट्स. आणि हे कुठे आढळतात? द लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज. लॅन्थेनाइड अँड ऍक्टिनाइड सिरीज. आपण स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये पाहिलं होतं. अलॉंग विथ द 7 हॉरिझॉन्टल रोज देयर आर 2 series of element present at the modern periodic table. मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या बॉटमला एलिमेंटच्या ज्या दोन सिरीज पाहायला मिळतात त्यांना लॅन्थेनाइड आणि ऍक्टिनाइड सिरीज म्हटलं जातं. आणि या लॅन्थेनाइड ऍक्टिनाइड सिरीज मध्ये जेवढे मूलद्रव्य आहेत त्या मूलद्रव्यांच्या शेवटच्या 3 कक्षा अपूर्ण असतात. Their 3 outermost orbits are incomplete and therefore this element is called as element present in lanthanide and actinide series are called as inner transition elements. Then last is a inert gaseous elements. एक कक्षा पूर्ण असेल नॉर्मल एलिमेंट, 2 कक्षा पूर्ण असतील ट्रान्झिशन, 3 कक्षा पूर्ण असतील इनर ट्रान्झिशन, आणि जर सर्वच कक्षा कम्प्लीटली फिल्ड असतील द एलिमेंट विच हॅज ऑल ऑर्बिट्स आर कम्प्लीटली फिल्ड, सर्व कक्षा पूर्ण भरलेल्या आहेत, तिथे एकही कक्षा अपूर्ण नाहीये, असे जे एलिमेंट्स असतात त्यांना म्हटलं जातं इनर्ट गॅसेस एलिमेंट्स. विच एलिमेंट्स इज कॉल्ड इनर्ट गॅसेस एलिमेंट? द एलिमेंट्स विच हॅज ऑल ऑर्बिट्स are completely filled are called as inert gaseous elements. They are also called as noble gaseous elements. त्यांना noble gaseous elements देखील म्हटलं जातं. That is, these elements are chemically inactive. सर्व कक्षा पूर्ण असल्यामुळे हे मूलद्रव्य रासायनिक दृष्ट्या निष्क्रिय असतात. They does not take part in chemical reaction. हे मूलद्रव्य रासायनिक अभिक्रियेत सहभागी होत नाही. Then such a inert gaseous element, that is the element which has all orbits are completely filled. Such elements are present in 18th group of modern periodic table. फक्त एकाच ग्रुप मध्ये असे एलिमेंट आहेत आणि तो म्हणजे लास्ट ग्रुप आहे 18th ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या 18th ग्रुप मध्ये असणारे एलिमेंट हे इनर्ट गॅसेस एलिमेंट्स आहेत. तर पहा इथं तुम्हाला एलिमेंटचे 4 टाइप्स सांगितलेले आहेत. नॉर्मल एलिमेंट, ट्रान्झिशन एलिमेंट, इनर ट्रान्झिशन आणि इनर्ट गॅसेस. हे एलिमेंटचे 4 टाइप कशावरून आहेत? इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून. ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन एलिमेंट्स इन मॉडर्न पिरियोडिक टेबल आर क्लासिफाइड इनटू 4 टाइप्स. इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरून मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये असणाऱ्या एलिमेंट्सचं 4 प्रकारात वर्गीकरण केलेले. नॉर्मल एलिमेंट्स, ट्रान्झिशन एलिमेंट्स, इनर ट्रान्झिशन अँड इनर्ट गॅसेस एलिमेंट. पुन्हा एकदा पहा, द एलिमेंट विच हॅज वन आउटरमोस्ट ऑर्बिट इज इनकम्प्लीट आर कॉल्ड एज नॉर्मल एलिमेंट्स. दे प्रेझेंट इन फर्स्ट, सेकंड अँड 13 to 17 ग्रुप ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. ट्रान्झिशन एलिमेंट्स, द एलिमेंट विच हॅज two outermost orbits are incomplete are called as transition elements and they present in 3rd to 12th group of modern periodic table. Then elements which has 3 outermost orbits are incomplete are called as
inner transition elements, and they present in lanthanide and actinide series of modern periodic table. And inert gases element, the element which has all orbits are completely filled, are called as inert gases elements, and they present in 18th group of modern periodic table. तर अशा पद्धतीनं हे टाइप्स ऑफ एलिमेंट्स ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन हा पॉइंट आपल्या या ठिकाणी कंप्लीट झालेला आहे. याच्यानंतरचा नेक्स्ट पॉइंट आहे तो म्हणजे नेक्स्ट पॉइंट आहे ब्लॉक्स ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल. आपण स्ट्रक्चर ऑफ मॉडर्न पिरियोडिक टेबल मध्ये पाहिलं होतं. मॉडर्न पिरियोडिक टेबल इज क्लासिफाइड और डिवाइडेड इनटू 4 ब्लॉक. मॉडर्न पिरियोडिक टेबलचं 4 ब्लॉक मध्ये वर्गीकरण केलेले आहे. एस ब्लॉक, पी ब्लॉक, डी ब्लॉक एंड एफ ब्लॉक. मॉडर्न पिरियोडिक टेबलचं 4 ब्लॉक मध्ये वर्गीकरण केलेले. एस ब्लॉक एलिमेंट, पी ब्लॉक एलिमेंट, डी ब्लॉक एलिमेंट एंड एफ ब्लॉक एलिमेंट. आणि हे जे क्लासिफिकेशन केलेले आहे कशाच्या आधारे केलेले? ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन. जसं एलिमेंटच्या आता आपण पाहिजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन मध्ये के, एल, एम, एन या ज्या सेल आहेत, सेलचे हे सिम्बॉल्स आहेत, या ज्या सेल आहेत, तसंच त्याच्या उपकक्षा असतात पहा एस, पी, डी आणि एफ. या काय आहेत? सब सेल्स आहेत. यांना उपकक्षा, ह्या मेन सेल्स आहेत आणि त्याच्या या सब सेल असतात. आणि या सब सेल वरून म्हणजे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशनच्या ज्या उपकक्षा आहेत याच्यावरून आधुनिक आवर्त सारणीचं 4 खंडांमध्ये 4 ब्लॉक मध्ये विभाजन केलेले, डिवायडेशन केलेले. त्याच्यात पहिला आहे एस ब्लॉक, दुसरा आहे पी ब्लॉक, तिसरा आहे डी ब्लॉक आणि चौथा आहे एफ ब्लॉक. तर हे जे ब्लॉक्स आहेत हे इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन वरूनच आधुनिक आवर्त सारणीचं 4 भागांमध्ये विभाजन केलेले. दॅट इज ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कॉन्फिगरेशन elements in modern periodic table are classified or divided into 4 blocks S, P, D and F. तर हे जे 4 ब्लॉक आहेत मॉडर्न पिरियोडिक टेबलचे, ते 4 ब्लॉक्स आपण उद्याच्या लेक्चर मध्ये म्हणजे नेक्स्ट लेक्चर मध्ये मॉडर्न पिरियोडिक टेबलचे हे ब्लॉक्स आणि मॉडर्न पिरियोडिक टेबलच्या रिलेटेड असणारे काही महत्त्वाच्या ज्या टर्म्स आहेत, कन्सेप्ट आहेत त्यातले ते डिटेल मध्ये पाहणार आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचा एक पॉइंट या चॅप्टरचा राहतो तो म्हणजे पिरियोडिक प्रॉपर्टीज ऑफ एलिमेंट्स. पिरियोडिक प्रॉपर्टी आणि स्ट्रक्चरचा काही पार्ट राहिलेला आहे, म्हणजे 2 दिवसाचा आपला या चॅप्टरचा पार्ट राहिलेला आहे. हा चॅप्टर देखील आपला 2 दिवसामध्ये पूर्ण होईल. तर इथपर्यंत जेवढा पार्ट झालेला आहे याच्या व्हॉट्सअपला मी तुम्हाला नोट्स पाठवलेल्या आहेत. त्या नोट्स सर्वांनी व्यवस्थित लिहून घ्यायच्या आणि जर तुमच्या काही अडचणी असतील, या संदर्भात काही भाग समजलेला नसेल तर तुम्ही वैयक्तिक व्हॉट्सअपला ते विचारू शकताय. तर सर्व मुलांनी रेग्युलरली सर्व मॅथमॅटिक्स त्याचबरोबर सायन्सचे लेक्चर अटेंड करायचे. तुमचे जे मित्र आणखी जॉईन झालेले नसतील त्यांनाही जॉईन व्हायचं सांगायचंय. शाळा ज्यावेळी उघडेल त्यावेळी तर आपला क्लास सुरू होईल, शाळाही सुरू होणार आहे, त्यावेळी तुम्ही अभ्यास सुरू करणार आहे. परंतु आता तुम्ही पाहताय पहा ग्रॅव्हिटेशन, केमिकल रिएक्शन इक्वेशन आणि पिरियोडिक क्लासिफिकेशन जवळजवळ पाहता तुमचे 3 चॅप्टर आतापर्यंत कंप्लीट होत आलेले. माझ्या माहितीनुसार मॅथमॅटिक्सचे सुद्धा करडोळे सरांनी तुमचे 3-4 चॅप्टर पूर्ण केलेले. म्हणजे ज्या मुलांनी सिरियसली लक्ष दिलं नाही त्यांचं 6 ते 7 चॅप्टरचं आज नुकसान झालंय मॅथ आणि सायन्स मिळून. त्याच्यामुळे तुम्ही त्यांनाही त्याची जाणीव करून द्या, जास्तीत जास्त मुलांना जॉईन व्हायचं सांगा आणि त्याचा जास्तीत जास्त फायदा घ्यायचा आहे. ओके, तर आज आपण इथं थांबतोय.